All six of them will perform a spectacular pyramid on one single rope. Riddhi climbing on the top, followed by Komal in the middle with a beautiful lotus position, Padmasana. Ajay and Venkatesh on the two sides, Samartha with the position in the front, and Anjali hanging Padmasana. सावधान. नमस्कार, माझं नाव उदय विश्वनाथ देशपांडे. SMS Productions निर्मित जर्नी आणि मी गेली 50 अधिक वर्ष श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर या संस्थेशी निगडित आहे. मलखांबाचा स्वतःला झालेला फायदा आणि मग ज्यांना ज्यांना आपण मलखांब शिकवतो त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला बदल हा लक्षात आल्यानंतर असं वाटलं की आपल्याला मलखांबाला अजूनही वेगळ्या उंचीवर घेऊन जायला पाहिजे, की त्याला योग्य ते स्थान दिलं पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे सुरुवातीला व्यायामशाळेमध्ये आम्ही दोघं-तिघंच होतो मलखांब करणारे. आता व्यायामशाळेमध्ये 100 मुलगे 100 मुली रोज येतात, मलखांब करतात. मग मुंबईमध्ये समर्थ व्यायाम मंदिरसारख्या आणखीन 1-2 संस्था होत्या. आता मुंबईमध्ये 200हून अधिक संस्था आहेत की ज्या ठिकाणी मलखांब चालतो. मग महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे असे होते, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, की ज्या ठिकाणी मलखांबाचं प्रशिक्षण दिलं जाईल. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मग त्या ठिकाणी मी प्रात्यक्षिकं दाखवली, प्रशिक्षण शिबिरं घेतली, माणसं तयार केली, जिल्हा संघटना बांधली, त्याची नोंदणी केली आणि ती राज्य संघटनेला संलग्न केली. असं करून 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र जिल्हा मलखांब संघटना आहेत. आणि मग भारतामध्ये पहिल्यांदा फक्त महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश 4च राज्य होती. आता महाराष्ट्राखेरीज 33 राज्य आहेत की ज्या ठिकाणी स्वतंत्र राज्य संघटना आहेत आणि त्या मलखांब फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न आहेत. आणि ही कारकीर्द करत असताना कुठेतरी नेटवर्किंग, एक जाळं विणणं आपण म्हणतो तसं, की तळागाळात जाऊन ठिकठिकाणी प्रात्यक्षिकं, प्रशिक्षण शिबिरं घेऊन मग अंध मुलांना शिकवायला सुरुवात केली. आणि मग त्या अंध मुलांमध्ये झालेले बदल हे तर अधिक प्रेरणादायी होते, कारण जी मुलं नेहमी मलूल असायची, काही करण्याची इच्छा नाही आहे, कशात इंटरेस्टच वाटत नसायचा, सारखी पोटदुखी, डोकेदुखी अशी काही ना काहीतरी शारीरिक तक्रारी असायच्या. पण एकदा मलखांब शिकायला सुरुवात झाली, योगासनं केली, मग नियमित मलखांब केल्यानंतर भूक वाढायला लागली, मग जास्ती खाणं जायला लागलं, पचायला लागलं चांगलं. मग सगळ्या शारीरिक व्याधी हळूहळू दूर झाल्या. शाळेमध्ये जे 35-40% गुण मिळायचे ते आता 80-90वरती जायला लागले. ज्या बॅचला मी सुरुवात केली त्या बॅचची मुली चांगल्या गुणांनी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्या, 12वी उत्तीर्ण झाल्या, कॉलेजमध्ये गेल्या, ग्रॅज्युएट झाल्या आणि आता ठिकठिकाणी नोकरीला लागल्या आहेत. त्यातली एक मुलगी तर प्रांजल पाटील, ती तर भारतातली पहिली अंध IAS अधिकारी आहे आणि चेन्नईला आता कलेक्टर म्हणून काम करते. त्यामुळे हे त्यांच्यात झालेला बदल आपण त्यांच्या आयुष्याला काही दिशा देऊ शकलो, हे समाधान खूप मोठं आहे. म्हणजे कुठल्याही पुरस्काराने याचं मोल होणार नाही. मी इतकी वर्ष सायटेड नॉर्मल मुलांना शिकवत होतो, पण माझी पद्धत अशी होती की आपण आधी करून दाखवायचं आणि मग विचारायचं, बघा मी आता काय केलं, आता तुम्ही करा, असं मी तुम्हाला मदत करतो. पण अंध मुलांना दाखवण्यात काही मतलब नव्हता, कारण त्यांना दिसणारच नव्हतं. त्यामुळे प्रत्येक कृती त्यांना शब्दबद्ध करून सांगावी लागायची आणि मग ते अक्षरशः ब्लाइंडली तुम्ही सांगता त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याप्रमाणे करायला लागायचे. त्यांची ज्या वेळेला डेमॉन्स्ट्रेशन्स व्हायची त्यावेळेला लोक खूप कौतुक करायचे की अरे वा वा देशपांडे, तुमची कमाल आहे, अंध विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलं. पण मी त्यांना म्हणायचो कमाल माझी नाही आहे, त्यांना शिकवता शिकवता कसं शिकायचं हे मी म्हटलं त्यांच्याकडून शिकलो. परदेशातून जी माणसं माझ्याकडे मलखांब शिकायला म्हणून आली, एक तर ती सगळी कुठल्या ना कुठल्या तरी शारीरिक एक्सरसाइज म्हणा किंवा शारीरिक प्रकारांमध्ये स्वतःला
सराव करत होती, त्यामुळे त्यांची फिटनेस लेवल आपण ज्याला म्हणू ती खूप चांगली होती आणि त्यामुळे पटापट त्यांनी आत्मसात केलं. एक कलिना पावेल म्हणून होते, ते झेक रिपब्लिकचे होते आणि झेक रिपब्लिकच्या वतीने त्यांनी ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्समध्ये प्रतिनिधित्व केलं होतं आणि ते इकडे झेक काउन्सिलेटमध्ये मुंबईत कामाला आले. त्यावेळेला त्यांचं वय 43 वर्ष होतं. तर त्यांनी मलखांब बघितल्यानंतर त्यांनी विचारलं की अरे हे काय आहे. मग मी त्यांना सांगितलं इंडियन जिम्नॅस्टिक्स पोल म्हणतो आपण त्याला, आणि मग त्याच्यावरती कशा कसरती केल्या जातात, कुठल्या वयाचा माणूस हे शिकू शकतो हे सांगितल्यावर ते म्हणाले म्हणजे मी पण शिकू शकेन का. तर म्हटलं नक्कीच. मग ते दर शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी इकडे यायला लागले, शिकायला लागले. मग त्यांचा इंटरेस्ट त्यातला हळूहळू एवढा वाढायला लागला की त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा बॉस नसेल तर ते इकडे यायचे, व्यायाम करायचे आणि पुन्हा जाऊन ऑफिसमध्ये हजर व्हायचे. आणि मग ज्यावेळेला आम्ही दरवर्षी जर्मनीला जात होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की यावर्षी तुम्ही जर्मनीला याल त्यावेळेला मी पण तिकडे असेल. प्लेझन नावाचं त्यांचं गाव आहे झेक रिपब्लिकमध्ये. म्युनिकपासून मी 2-2.5 तासाच्या अंतरावरती आहे, तर तुम्ही तिकडे येऊ शकाल का. आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्याची जी व्यायामशाळा होती ज्या ठिकाणी तो जिम्नॅस्टिकची प्रॅक्टिस करत, तिकडची सगळी मुलं, प्रेक्षक, पालक त्यांनी बोलावले होते. त्यांच्यासमोर आम्ही 45 मिनटाचं एक प्रात्यक्षिक दाखवलं आणि ते झेक TV लाईव्ह टेलिकास्ट केलं. आणि मग आम्ही विचारलं की तुमच्याकडे कोणी शिकायला उत्सुक आहे का, आम्ही शिकवू आता. आणि मग जवळजवळ 2 तास त्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण घेतलं. अगदी छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मलखांब, पोल मलखांब, रोप मलखांब शिकवला. आणि तसंच मग जर्मनीला आम्ही गेलो. जर्मनीला 50-50 विद्यार्थ्यांची 2 शिबिरं असायची. म्हणजे एका वर्षी 100 जर्मन मुलं मलखांब शिकायची. आता 16 वर्षामध्ये 1600 जर्मन मुलं मलखांब शिकली. आणि पहिल्या शिबिरामध्ये काय असायचं की मुलं आणि पालक यांच्यासाठी एकत्र शिबिर असायचं. त्यामुळे ज्यावेळेला मुलं मलखांब करायचं त्यावेळेला पालक योगासनं करायचे आणि ज्यावेळेला मग पालक मलखांब करायचं त्यावेळेला मुलं योगासन करायचे. त्यामुळे पालकांनासुद्धा शिकवण्याचा एक मोठा अनुभव त्या ठिकाणी मिळाला. आतापर्यंत इतकी वर्ष मी मलखांबासाठी जे काम केलं कुठेही त्यातनं एक पैसासुद्धा मी घेतलेला नाही कधी. शिकवण्याचा म्हणा किंवा त्याची काही कॉमेंट्री करायची आहे किंवा पंच म्हणून काही काम करायचं आहे. त्या चरितार्थासाठी नोकरी केली. म्हणजे इन्स्पेक्टर म्हणून लागलो 75 साली, मग सुपरिटेंडंट झालो, मग असिस्टंट कमिशनर झालो आणि कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईज या सरकारी खात्यामधून वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर 38 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर डेप्युटी कमिशनर म्हणून मी रिटायर झालो. त्यामुळे आतासुद्धा मला पेन्शन मिळतं. त्याच्यात माझं आणि माझ्या मिसेस आमच्या दोघांचं व्यवस्थित चालतं. मुलगा अमेरिकेला असतो, मुलगी बेंगलोरला असते. त्यांच्या फॅमिलीज आहेत, त्यांचं व्यवस्थित सेटल झालेलं आहे. त्यामुळे जे काही बोनस आयुष्य मिळालेलं आहे ते मलखांबाच्या प्रचार प्रसारासाठी वाढवायचं असं ठरवलेलं आहे.